नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. स्वारगेट येथे बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या निषेधार्थ आज शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं मध्यवर्ती बसस्थानक येथे जाऊन बसस्थानकाची पाहणी केली. बसस्थानक परिसरात असलेल्या शौचालयाची, पिण्याच्या पाण्याची, सुरक्षेची या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि या ठिकाणी महिला सुरक्षित आहेत का, महिलेच्या सुरक्षेविषयी सुरक्षारक्षक किती आणि पूर्ण परिसराची पाहणी केली. स्वारगेटसारख्या घटना घडू नयेत म्हणून काय पावले उचलावीत या संदर्भात चर्चा केली. यावेळी महिला आघाडीच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. स्वारगेट भागामध्ये जी घटना घडलेली आहे, एका अज्ञात तरुणीला सकाळी 5 वाजता एका अज्ञात इसमाने गाडीमध्ये बोलून बलात्कार केलेला आहे तिच्यावरती आणि तिने तिची दैन्य करून कहाणी या ठिकाणी मांडलेली आहे. अशा अनेक घटना विविध आगारात होत असतील, परंतु त्याला वाचा फोडली गेली नाही. आणि मला असं वाटतं या ठिकाणी जर अशी घटना घडत असेल तर प्रत्येक आगाराची सुरक्षा ही महत्त्वाची आहे. म्हणून या ठिकाणी आम्हाला आमच्या नेत्यांनी आदेश दिलेले की प्रत्येक आगारात जाऊन पाहणी करा. महिलांची सुरक्षा आहेत का, सुरक्षा रक्षक आहे का, स्वच्छतागृह व्यवस्थित आहे का, हिरकणी कक्ष व्यवस्थित आहे का, जेणेकरून महिलांना इथं कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. ही माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची ही अशी हे आहे की महिला सगळीकडे सुरक्षित राहिल्या पाहिजे. आणि या अनुषंगाने आम्ही आज शिवसेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी जिल्हा संघटक जिल्हा प्रमुख शिल्पाताई वाडकर आहेत, महानगर प्रमुख गुलेताई आहे, शहर प्रमुख संगीता बोरसे आहे, सगळ्या यादगिरीताई वगैरे, रेणुका गायकवाड आहेत, सगळ्या महिला शिवसेना महिला आघाडीच्या महिला या ठिकाणी आज आगाराची पाहणी करण्यासाठी आलेल्या आहे. जेणेकरून